हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्यातले बरेच लोकांचा प्रॉब्लेम असते, वेळ पुरत नाहीये, वेळ नाहीये. आणि काही लोक म्हणतात पैसा नाहीये, पैसा पुरत नाहीये. पगार झालं कळते, पण तर कुठे जाते हे कळत नाहीये. त्यामुळे आज आपण बघूया बजेट, वेळेचं आणि पैसेचं. आता वेळेचं बजेट म्हणजे काय? आता दिवसाला 24 तास असतात, आपल्या सर्वांना 24 तास असतात. त्यातले 8 तास झोपा तुम्ही. नो डाऊट 8 तास झोपत नाही आपण, 6 वगैरे झोपतो, त्यातले 2 तास इकडे घेऊ शकता. तरी 8 तास झोपेचे म्हणून घेऊया. 8 तास तुमचे कामाचे, म्हणजे जिथे तुम्ही शाळा, कॉलेज, नोकरी करता ते कामाला 8 तास. आणि 8 तास उरतात ना, त्यातले 2 तास तुमचा अंघोळ वगैरे रोजचे ह्याला वापरा, तरी 6 तास उरतात. मग कसं काय मग आमच्याकडे वेळ नाही वेळ नाही म्हणता हो? हे बघा, 24 तास, 8 तास झोपायला, तरी आपण 8 तास झोपत नाही, 6 तास झोपतो सहसा. ते 2 तास हवे ते इकडे घ्या, नाही ते ओके 8 तास तुम्ही झोपता, ठीक आहे 8 तास घ्या. 8 तास कामाचे, तेवढे 8 तास काम करता का हे बघा. आणि उरलेले 8 तासात 2 तास तुमचे आंघोळ वगैरे वैयक्तिक कारणांसाठी ठेवा. आणि उरलेले 6 तास तरी तुम्ही काय करता हा हिशोब ठेवले का? हा हिशोब तुम्हाला लागत नसला, आणि किंवा काही लोक म्हणतात नाही हो मॅडम, मी किती काम करतो पण नाही होत, काही फळ मिळत नाही बघा. मग मी तुम्हाला आजी रिव्ह्यू करायला सांगणार. एक कागद घ्या, असा कागद घ्या आणि 3 कॉलम करा. ते कागदात 3 कॉलम पाहिजेत. पहिले कॉलम मध्ये लिहा व्हॉट वर्कड इन माय लाईफ. मी केलेलं त्याच कुठलं चांगलं झालंय. व्हॉट वर्कड आउट इन माय लाईफ, हे झालं पहिलं कॉलम. दुसरं कॉलम व्हॉट डिड नॉट वर्क. मी तो प्रयत्न केला पण तर काम झालं नाही, फेल गेला. व्हॉट डिड नॉट वर्क म्हणजे तो तुम्ही सोडू शकता नंतर. तिसरे कॉलम मध्ये टुमॉरो व्हॉट आय विल डू टू मेक इट बेटर. व्हॉट आय विल डू टू मेक इट बेटर. आज काही झालं नाही, चुकलो असेल मी, मला यश मिळालं नसेल, तिथे काय चुकलो त्याच्यासाठी मी तर कसं सुधारणार. असे रोज झोपायच्या आधी फक्त 5 मिनिटं घ्या आणि हे 3 कॉलम लिहा. पहिल्यांदा तुम्हाला अवघड जाईल म्हणजे हो आज मी काय केलं, काय चांगलं काम केलं, कशातनं मला आनंद मिळाला, काय मला बरं वाटलं, तुम्हाला आठवायला वेळ लागेल. एकदा तुम्हाला सवय झाली का नाही, इट बिकम्स व्हेरी व्हेरी इझी. त्यामुळे झोपायच्या आधी 5 मिनिटं हे कामासाठी द्या. म्हणजे बघा, तुमचं काम पण तुम्ही केलेलं पण खूप फायदेशीर होते. एका 8 दिवस करून बघा, फायदेशीर वाटला, कंटिन्यू करा. कंटिन्यू केलात की 3 महिने कंटिन्यू करा, तुम्हाला रिझल्ट दिसतेच. त्यामुळे वेळ नाही, मला वेळ पुरत नाही, वेळ नाही, वेळ मिळत नाही म्हणायचं हे लेम एक्सक्यूज आहे. अहो, कितीतरी बडे बडे लोक एवढी कामं करतात तरी त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे. अमिताभ बच्चनला आजही विचारा, ते सांगतात माझ्याकडे वेळ भरपूर आहे. ह्या वयाला एवढ्या काम करतात तरी. मग आपण काय करतो, आपण वेळ नाही म्हटलं की लोक हसतील की आपल्याकडे. आपणच आपल्याकडे हसायला पाहिजे, मग एवढं करूनही आपल्याला वेळ नाही म्हटल्यावर. त्यामुळे वेळेच. आणि एक सांगते तुम्हाला, काही लोकांना का नाही कामं आवरतच नाही त्यांची.
मग ते काय करावं, टाइम टेबल करावं. सकाळी 6 ते 7 मी काय करतो, 7 ते 8 काय करतो, असं तुम्ही वेळ घाला. म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा वेळ कुठे जातो. आणि कित्येक वेळेला बाहेर जाताना आपण ती सगळी कामं एकात एक जोडून करायचं. नाही ते प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी जायचं यायचं. किती वेळ वाया जातो तुमचा. त्यामुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. आता आलं पैसेचं. काही लोकांना असं म्हणणं आहे त्यांचं, नाही हो पैसा पुरत नाहीये, किती आला तर पुरत नाही. असं न पुरायला काय हो, आजचा दिवस तरी म्हणजे हल्लीचा काळ तरी पैसा मिळवायला एकदम सोपा काळ आहे. घरात बसून सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकता. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे मी जे काही करतो तर व्यवस्थित करतो का नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे, एवढंच. नाही ते आज संबंध जगात किंवा आपले अवतीभोवती पैसा असा आहे, फक्त तुम्ही असा हात काढून पैसा घ्यायला पाहिजे. तो तुम्हाला पकडायला यायला पाहिजे. पकडायचं म्हणजे काय, आपण काय करायचं. आता तुम्ही म्हणाला हो मी नोकरी करतो 10 ते 6, 10 पर्यंत आणि 6चे पुढे वेळ तुमच्याकडे आहे ना. ऑफिसचा वेळ जाऊ द्या, ऑफिसमध्ये ऑफिसचं काम करा. नंतरचे वेळी आल्यावर काय तर करू शकता आपण. विचार करा काय करू शकतो मी, कुठे काय करू शकतो, मला काय येते, कशाची आवड आहे. विचार करा आणि करा ना. आणि तुम्हाला विचारा, खरंच असं होते का मी आळसामुळे करत नाही, मी त्याच्याशिवाय बाकी वेळेला काहीतरी करू शकतो. अहो 60-70 वर्षाची माणसं बघतो आपण घरासमोर दुधाच्या पिशव्या घेतात आणि विकायला बसलेले असतात. मग यंग वयाचे तुम्हाला दुसरं काही करायला का जमत नाही. आणि एक लक्षात ठेवा, हे करताना लोक काय म्हणतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण चोरी करत नाही, कोणाला फसवत नाही. कष्ट करून मिळवायला काहीही अवघड नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील नाही, बिलकुल लक्षात द्यायचं नाही. मला काय करायचं आहे, मला तर पटते का, मला आवडते का, मला सूट होते का, मला गरज आहे का. स्वतः बदल. फक्त हल्ली काय झाले माहितीये का, आपण बाकी सगळ्या लोकांबद्दल सगळं माहित असतंय आपल्याला, पण आपले स्वतः बदल माहित नाही. आपले स्वतः बदल आपण कधी जाणूनच घेत नाहीये. बाकी सगळ्या विषयी आपल्याला माहित आहे. कोणाचा घटस्फोट झाला, कोणाचा डिव्होर्स होणार आहे, कोण एकत्र आले, कोणाचं काय झाले, सगळं माहित आहे. आपला संबंध नसला तरी. मग आपले स्वतः बदल आपल्याला का माहित नाही, आपण का हे करू शकत नाही. त्यामुळे आजपासून जे लोक म्हणतात आम्हाला सक्सेस मिळत नाही, वेळ पुरत नाही, पैसे नाही पुरत, हे सगळ्यांनी आजपासून झोपायच्या आधी 5 मिनिटं घ्यायची, असं 5 कॉलम करायचे. पहिले कॉलम मध्ये व्हॉट वर्कड आउट टुडे, दुसरे कॉलम मध्ये व्हॉट डिड नॉट वर्क, थर्ड कॉलम मध्ये व्हॉट आय एम गोइंग टू डू टुमॉरो टू मेक इट बेटर. माझ्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका सुधारून मी बेटर काय करणार आहे हे आपण करायचं. एवढं करत गेलो का नाही, यश तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. फक्त आपल्याला माहित पाहिजे बजेट, वेळेचं आणि पैसेचं.
पैशाचा पण रोजचा रोज हिशोब लिहून टाका. कुठे अनवॉन्टेड खर्च होतात बघा. अगदी सोपं आहे. लाईफ खूप इझी आहे, सिंपल आहे, सरळ आहे. फक्त आपण स्वतःला समजून घ्यायला पाहिजे आणि फॉलोअप ठेवायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.